मंत्रालयातील लाच प्रकरणाचं स्टिंग ऑपरेशन TV9 वर 50,000 रुपयांची लाच मागताना मंत्री झिरवाळांचे पीए रामदास गाडे आणि क्लार्क राजू ढेरिंगे कॅमेऱ्यात कैद। अजितदादांच्या विमान अपघातावर मुलगा जय पवारांकडून शंका व्यक्त। ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही जय पवारांचं स्टेटस। तर VSRच्या उड्डाणावर तात्काळ बंदी घालून विमानांच्या देखभालीच्या संभाव्य गैरव्यवहाराबद्दल चौकशीची मागणी। पायलटने दादांचं विमान मुद्दाम खाली आपटलं। कौटुंबिक अडचणींमुळे पायलटला ब्लॅकमेल करण्यात आलं होतं का? रोहित पवारांना शंका। मोठा स्फोट करण्यासाठी विमानात अतिरिक्त इंधन ठेवण्यात आल्याचाही दावा। सत्तेतील अनेक लोक VSRच्या मालकाशी संबंधित। कंपनीवर अद्याप बंदी का नाही? काहींची कंपनीच्या मालकाला वाचवण्यासाठी धडपड। रोहित पवारांचा गौप्यस्फोट। आसरणावर स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रकार। राधाकृष्ण विखे पाटलांची रोहित पवारांवर टीका। तर पुरावे तपास यंत्रणांना द्या, पत्रकार परिषद कशाला? चंद्रकांत पाटलांचाही रोहित पवारांना सल्ला। पुण्यातील भिगवणमध्ये तरुणींचं अपहरण झाल्याचा दावा। आयन शेख आणि अझर शेख यांनी अपहरण केल्याचा कुटुंबियांचा आरोप। तर अपहरणाच्या आरोपांनंतर पडळकर आणि संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत हिंदू जन आक्रोश मोर्चा। हे अपहरण नाही तर स्वतःच्या मर्जीने मुलासोबत गेले। अपहरण झालेल्या मुलीचा व्हिडिओ समोर, तर मुलीचा जबरदस्तीने व्हिडिओ तयार करून नातेवाईकांसह पोलिसांना पाठवला जातोय, पडळकरांचा दावा। पतीला नोकरीत रुजू करून घेण्यासाठी धनंजय मुंडे यांच्याकडून आर्थिक फसवणूक। 25 लाख रुपये मागितल्याचा रंजना नागपूरकरांचा आरोप। तर धनंजय मुंडेंचं नाव विनाकारण बदनाम करू नका, बीडला या सत्यता पडताळून पाहू। मुंडे समर्थक अविनाश नाईकवाडेंची प्रतिक्रिया। शिवजयंतीनिमित्त मंत्री बावनकुळेंकडून छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानाची घोषणा। एका दिवसात महसुलाच्या 15 सेवा तात्काळ मार्गी लागणार। देखरेख आणि अंमलबजावणीसाठी समिती स्थापन। कुरार पोलीस ठाण्यात ACBची मोठी कारवाई। लाच घेताना सिनियर PI सह PSIला रंगेहात अटक। सापळा रचून पोलीस ठाण्यात केली कारवाई। मध्यपूर्वेत अमेरिकेची मोठी लष्करी हालचाल। F-22, F-35 आणि F-16 सह 50हून अधिक लढाऊ विमानं तैनात।